नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट. आज आपण या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये 9 महिन्यांमध्ये तुम्हाला अशी काय लक्षणे जाणवू शकतात किंवा असे काय त्रास होऊ शकतात की ज्याच्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. वेळेतच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे, ज्याला आम्ही वॉर्निंग साईन्स म्हणतो. आता काय असतं की तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला आणि तुमच्या बाळाला जेव्हा पण काही त्रास होणार असतो किंवा काही प्रॉब्लेम होणार असतो, त्याची ना काही लक्षणं, सिम्पटम्स तुम्हाला आधी जाणवू शकतात, ज्यालाच आम्ही वॉर्निंग साईन्स म्हणतो. आणि वेळेतच तुम्ही जर हे लक्षात घेतले, तुमच्या लक्षात आले आणि तुम्ही वेळेत तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट केलं, तर मोठ्या येणाऱ्या प्रॉब्लेमपासून तुम्ही तुम्हाला आणि तुमच्या बाळाला वाचवू शकता. तर आज ह्या अशाच लक्षणांवरती, वॉर्निंग साईन्सवरती आपण चर्चा करणार आहोत की कधी तुम्ही या वॉर्निंग साईन्ससाठी तुम्ही स्वतःला कसं तयार ठेवलं पाहिजे, अशा साईन्स दिसल्यानंतर तुम्ही काय रिॲक्शन घेतली पाहिजे त्याच्यावरती, आणि असं होऊ नये म्हणून याच्या आधीच तुम्ही स्वतःवरती काही काळजी घेऊ शकता का, या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप कॉमन असं एक जे लक्षण आहे, जे म्हणजे वारंवार उलटी होणं. आता प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 महिन्यांमध्ये उलट्या होणं हे अगदी नॉर्मल आहे. खूप जणांना होतं HCG हॉर्मोनमुळे. पण ही उलटी जर तुम्हाला इतकी जास्त होतीये की तुम्ही काहीच खाऊ शकत नाही आहात, त्याच्यामुळे तुमचा BP कमी होतोय, तुम्ही डिहायड्रेट होताय आणि पूर्ण दिवसभरात तुम्ही काहीच खाऊ शकत नाहीये, तुम्हाला चक्कर येतेय आणि वारंवार झालेल्या उलटीमुळे तुमचं वजन सुद्धा वाढत नाहीये, उलट वजन कमी झालंय, म्हणजे ऑलमोस्ट 10% वेट लॉस होतो काही काही जणांचा. तर असं सगळं जर होतंय, तर अशा वेळेस तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये. तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन भेटणं आवश्यक आहे, कारण की या अशा होणाऱ्या वारंवार उलटीमुळे तुम्ही खूप जास्त डिहायड्रेट होऊ शकता, तुमच्या शरीरातला फॅट लॉस होऊन कीटो ॲसिडोसिस होऊ शकतो, तुमच्या बॉडीमध्ये कीटोन बॉडीज वाढून त्याचा तुम्हाला आणि तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे पहिलं लक्षण हेच आहे की जर तुम्हाला वारंवार उलट्या होत आहेत, त्यामुळे तुमचं वजन वाढत नाही, उलट वजन कमी झालंय आणि तुम्ही काहीच खाऊ शकत नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ऍडमिट झालं पाहिजे. आता दुसरं लक्षण आहे ते म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पोटामध्ये दुखणं. आता हे सुद्धा तितकंच कॉमन आहे. जसं बाळ वाढायला लागतं त्यामुळे पोट म्हणजे तुमच्या गर्भाशयाचे जे स्नायू आहेत ते ताणायला लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेचिंग पेन होऊ शकतं. बाजूचा जो राऊंड लिगामेंट असतो तो ताणला जातो. त्या राऊंड लिगामेंटच्या स्ट्रेचिंगचं पेन होऊ शकतं. किंवा बाळाने हालचाल केली खूप जोराची तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ताणल्यासारखं होतं. प्रेग्नन्सीमध्ये जे गॅसेस होतात त्यामुळे तुमचे इंटेस्टाईन्स फुलले जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा एक डिस्कम्फर्ट होतं. तर हे सगळे जे पोटात दुखण्याचे कारण आहेत, तर ही सगळी नॉर्मल आहेत. हे नॉर्मल फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत. परंतु जर तुमचं पोट हे खाली ओटी पोटामध्ये दुखतंय, म्हणजे तुमच्या जस्ट प्युबिक हेअर लाईनच्या थोडंसं वरती तुम्हाला दुखतंय, त्याचबरोबर तुमची खालची कंबर सुद्धा दुखतीये आणि तुम्हाला पिरियडमध्ये जशा कळा येतात तशा त्या मांड्यामध्ये सुद्धा तुम्हाला दुखतंय आणि हे जे क्रॅम्पिंग पेन आहे ते फ्रिक्वेन्सीनी होतंय. म्हणजे आधी समजा अर्ध्या तासाने होतंय, मग 15 मिनिटांनी होतंय आणि त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची इंटेन्सिटी म्हणजे त्याच्या दुखण्याची इंटेन्सिटी सुद्धा जर वाढत चाललीये, तर मग अशा पोट दुखण्याकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करता कामा नये. कारण की हे एकतर गर्भपाताचं साईन असू शकतं, म्हणजे थ्रेटन्ड अबॉर्शन आम्ही ज्याला म्हणतो, किंवा प्रीटर्म लेबर पेन्स, म्हणजे वेळेआधी जर तुमची डिलिव्हरी होणार असेल, प्रीटर्म लेबर पेन त्याच्यामुळे डिलिव्हरी तुमची त्याच्यामुळे होऊ शकते आणि ऍक्च्युअल लेबर पेन सुद्धा असू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे जर पेन तुम्हाला येत असतील तर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट केलं. आणि एकदम महत्वाचं लक्षण म्हणजे तुम्हाला ब्लिडिंग होणं, म्हणजे वजायनामधून ब्लिडिंग होणं, जे की ब्राऊन कलरचा डिस्चार्ज असू शकतं किंवा रेड कलरचा डिस्चार्ज असू शकतं किंवा मग मोकळं तुम्हाला पिरियड सारखं ब्लिडिंग होऊ शकतं. तर हे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, कारण याचा डायरेक्टली बाळावरती परिणाम होऊ शकतो. जर पहिल्या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर हे थ्रेटन्ड अबॉर्शनचं कारण असू शकतं, कारण की या पहिल्या 3 महिन्यांमध्ये गर्भ अजून खूप डीपली रुजलेला नसतो आणि त्यामुळे जर असं ब्लिडिंग होत असेल आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर अबॉर्शन होऊ शकतं. तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर तुम्हाला लवकरात लवकर सपोर्टिव्ह मेडिसिन देऊन यापासून तुम्ही वाचू शकता. जर लेटर हाफ म्हणजे 2nd, 3rd ट्रायमेस्टरमध्ये तुम्हाला असं ब्लिडिंग होत असेल तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण जर तुमचा वर खाली असेल, प्लासेंटा प्रिव्हिया असेल, तरी सुद्धा कधी कधी तो प्लासेंटा तुम्हाला ब्लिडिंग होऊ शकतं. प्लासेंटल अब्रप्शन अजून एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये जर प्लासेंटा सेपरेट व्हायला लागला, प्लासेंटा त्याची जागा सोडायला लागला, तरी सुद्धा ब्लिडिंग होऊ शकतं. कधी कधी ॲबनॉर्मल व्हेसल्स असतात सर्व्हिक्सच्या बाजूला आणि तुमच्या एक्सेसिव्ह
हालचालींमुळे किंवा कधी कधी रिलेशनमध्ये तिथे धक्का लागल्यामुळे सुद्धा तुम्हाला ह्या वेसल्सला इंजुरी होऊन ब्लिडिंग होऊ शकतं. आणि त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये होणारं ब्लिडिंग याकडे तुम्ही कधीच दुर्लक्ष करता कामा नये, कारण की याच्यामुळे एकतर अबॉर्शन होऊ शकतं, प्लासेंटा प्रिव्हियामुळे एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊन तुम्हाला तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. अब्रप्शन हे सुद्धा खूप जीवाला धोकादायक आहे आणि त्यामुळे ब्लिडिंगकडे तुम्ही कधीच दुर्लक्ष करता कामा नये. आता 5वं महत्वाचं लक्षण म्हणजे हातापायावरती सूज येणे. आता 6व्या-7व्या महिन्यानंतर पायावरती घोट्यांपर्यंत सूज येणं आणि आराम केल्यानंतर ती उतरणं हे नॉर्मल साईन आहे. पण जर तुमच्या हातापायावरती अचानकपणे सूज यायला लागली, ती सूज घोट्याच्या वरती वाढतीये, गुडघ्यांपर्यंत चाललीये, चेहऱ्यावरती पण सूज यायला लागलीये आणि आराम करून पण ती कमी होत नाहीये, त्याच्याबरोबर तुमचं डोकं पण दुखतंय, तुम्हाला मळमळतंय, तुम्हाला चेहऱ्यावर समोर अस्पष्ट दिसतंय, त्याला ब्लरिंग ऑफ विजन म्हणतो, अशापैकी जर तुम्हाला काही सिम्पटम्स येत असतील तर हे सुद्धा एक खूप महत्वाची वॉर्निंग साईन आहे. याच्यातलं कुठलंही लक्षण असेल आणि त्याच्यासोबत तुमचा बीपी पण वाढलेला असेल तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. पुढे जाऊन तुम्हाला सिव्हिअर प्रिक्लाम्शिया होऊ शकतं, त्यामुळे अब्रप्शन बसू शकतं, त्यामुळे तुम्हाला झटके येऊ शकतात, तुमच्या बाळाचा रक्तपुरवठा अचानक थांबू शकतो आणि म्हणून हातापायावरती सूज येणे, डोकं जास्त दुखणे किंवा मळमळ होणे आणि छातीच्या वरच्या भागामध्ये दुखणे, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करता कामा नये. आता याच्या पुढचं सगळ्यात महत्वाचं लक्षण जे म्हणजे की तुम्हाला बाळाची हालचाल कमी जाणवणं. म्हणजे 5व्या-6व्या महिन्यापासून तुम्हाला जी बाळाची हालचाल जाणवायला लागते ती तुम्हाला नेहमीसारखी जाणवत नसेल, हालचाल कमी जाणवत असेल तर याच्याकडे पण तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये. जेव्हा पण तुम्हाला असं वाटतंय तेव्हा डॉक्टरांकडे जाण्याआधी तुम्ही थोडं काहीतरी गोड खाऊ शकता किंवा काहीतरी एनर्जी ड्रिंक घेऊ शकता, जसं ताक किंवा लिंबू मीठ साखर पाणी हे घेऊन तुम्ही डाव्या कुशीवर झोपून 1 ते 2 तासात तुम्हाला कमीत कमी 10 मुवमेंट लागतात काही नाही हे पाहिलं पाहिजे. जर या 1 ते 2 तासात तुम्हाला मुवमेंट जाणवल्या नाहीत किंवा मुवमेंट वेळेपेक्षा नेहमीपेक्षा कमी जाणवल्या तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण की बाळाची हालचाल ही सगळ्यात महत्वाचं साईन असतं की ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं की बाळ तुमच्या पोटामध्ये सुरक्षित आहे. आणि जर तुम्हाला नेहमीपेक्षा कमी हालचाल जाणवत असेल, रेस्ट करून आराम करून गोड खाऊन सुद्धा ती वाढत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, कारण की हे बाळाच्या आजूबाजूचं पाणी कमी असणं किंवा बाळाचा रक्तपुरवठा कमी होणं किंवा बाळाचं कमी वजन वाढणं या सगळ्याची लक्षणं असू शकतात. वेळीच डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकतात. तर आता प्रेग्नन्सीमध्ये अशी कुठली लक्षणं आहेत की ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये याच्यावरती आपण बऱ्यापैकी प्रकाश टाकला आहे. आता ही सगळी लक्षणं दिसल्यानंतर तुम्ही स्वतःला कसं तयार करायचं आहे याच्यावरती आपण चर्चा करूयात. तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही प्रेग्नंट आहात डॉक्टरांकडे जाता तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावरती हे तुम्ही विचारणं आवश्यक आहे की असे कुठले साईन सिम्पटम्स आहेत की ज्यावेळेस मी तुम्हाला येऊन कन्सल्ट केलं पाहिजे. ह्या शंका तुम्ही आधीच दूर करून घेतल्या पाहिजेत. काय नॉर्मल आहे आणि काय ॲबनॉर्मल आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या पण हॉस्पिटलमध्ये जात असाल तिथला एक इमर्जन्सी नंबर तुमच्याकडे नेहमी असणं आवश्यक आहे की अशी जर काही इमर्जन्सी सिच्युएशन आली तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये कळून पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे पण काही हॉस्पिटल रेकॉर्ड्स असतील, तुमचे फाईल्स असतील, तुमचे रिपोर्ट्स असतील ते तुम्ही एक ऑर्गनाईज करून ठेवले पाहिजेत. म्हणजे जर काही इमर्जन्सी सिच्युएशन आली तर तुम्ही फाईल सापडण्यातच तुमचा वेळ नाही गेला पाहिजे. ती फाईल घेऊन तुम्ही पटकन डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. नंतर तुम्ही स्वतःचं एक इमर्जन्सी किट तयार करून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये पॅरासिटामॉल, बस्कोपॅन अशा साध्या सुद्धा गोळ्या असतील की ज्यावेळेस अशी काही इमर्जन्सी सिच्युएशन येईल तर तुम्ही त्यातली गोळी घेऊन डॉक्टरांकडे रश करू शकता. आणि 5वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा पण असं काहीतरी ॲबनॉर्मल जाणवते तेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्यांना किंवा तुमच्या आजूबाजूंना मावशी, काका यांच्याशी डिस्कस करून किंवा आजूबाजूचे शेजारचे यांच्याशी डिस्कस करून घरीच नाही बसलं पाहिजे. तुम्ही तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरकडे गेलं पाहिजे. तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तिथे दाखवला पाहिजे, कारण की बऱ्याच वेळा काय होतं तुमचं बाळ फिरत नाहीये, तुम्ही बाजूला कोणाला तरी सांगता, ते तुम्हाला सांगतात हो ठीक आहे असं होत असतं आणि मग त्याच्यानंतर काहीतरी कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. त्यामुळे ट्रस्टेड सोर्सकडून गायनेकोलॉजिस्टकडे भेटूनच तुम्ही तुमच्या लक्षणाचं समाधान केलं पाहिजे, कारण की बऱ्याच वेळा याच्यामुळे खूप मोठं कॉम्प्लिकेशन टळू शकतं. मला असं वाटतं की मी माझा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे. कुठली लक्षणं अशी आहेत की जे कधीच तुम्ही दुर्लक्षित केली नाही पाहिजेत आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे, हे मला असं वाटतं आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर हा विषय जर महत्त्वाचा वाटला असेल तर तुम्ही अशा तुमच्या प्रेग्नंट महिलांसोबत हा नक्की शेअर करा की ज्याच्यामुळे त्यांची सुद्धा प्रेग्नन्सी सेव्ह केल्या जाईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही हा आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा. धन्यवाद.